नमस्कार मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांचे लाडके पोलीस अधिकारी तुषार दोशी हे सगळीकडेच दोषी ठरत आहेत। एकीकडे अंतरवाली सराटी येथे लाठी हल्ला आणि आता फलटणच्या प्रकरणामध्ये त्या पीडितेची किंवा ज्या महाराष्ट्राच्या बहिणींनी स्वतःला संपवलं, या सगळ्या जाचाला, या सगळ्या छळाला कंटाळून तिची बदनामी करण्यामध्ये सुद्धा आता हे दोषी आहेत। कसे आहेत तेच सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। आणि आता गृहमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब या लाडक्या अधिकाऱ्यावरती आता तरी कारवाई करणार का, हाच प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे। चला तर समजून घेऊ नेमके तुषार दोशी नेहमी दोषी कसे ठरतात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, 1 सप्टेंबर 2023 या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चिरडण्याच्या उद्देशाने मोठा पोलीस फौज फाटा घेऊन हे जे त्यावेळेस जालन्याचे एसपी होते तुषार दोशी हे अंतरवाली सराटी येथे पोहोचले आणि अक्षरशः धुमाकूळ घरात घुसून लहान पोरांपासून म्हाताऱ्या बायांपर्यंत अक्षरशः तुडवले। ही वस्तुस्थिती आहे, त्यावेळेचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, सगळं काही उपलब्ध आहे। अर्थात नंतर देवाभाऊंना साक्षात्कार झाला आणि ते म्हणाले की माझ्या पोलिसांवरती हल्ला झाला होता। माझे पोलीस म्हणजे यांच्या घरून पगार देताय का काय आम्हाला काही समजत नाही, पगार आमच्या टॅक्सेस मधून, आणि हाई यांचे पोलीस हे स्वतःच जनतेच्या चाकरीला आहेत, परंतु या राज्यकर्त्यांना झालंय काय मला तेच कळत नाही, हे मालक बनायला निघालेले आहेत। म्हणजे ज्या जनतेच्या पैशावरती हे सगळं काही करतायत आणि ते त्या जनतेच्या मुडक्यावर पाय देऊन आम्ही मालक झाल्याचं आवाहन आणतात, अशाच प्रकारचं यांचं वर्तन आहे। माझ्या पोलिसांवरती हल्ला झाला वगैरे वगैरे असले भंगार वक्तव्य, नंतर त्याची माफी सुद्धा या देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रामध्ये मागावी लागली, हा इतिहास आहे। आणि असं झाल्यानंतर मराठा समाजाची मागणी काय होती, तर या तुषार दोशीवरती कारवाई करा। अर्थात कारवाई झाली। काय कारवाई झाली, तर तुषार दोशी यांना या गृहमंत्री महोदयांनी प्रमोशन दिलं। मराठ्यांना ठोकण्यासाठी त्या तुषार दोशीला प्रमोशन या सरकारने दिलेलं होतं आणि आता हाच दोषी पुन्हा एकदा यांच्या मानगुटीवरती बसणार। कसा? आता हा दोषी इकडून तिकडून फिरत पोहोचला सातारा येथे। आता यांना काही वातावरण पेटवल्याशिवाय काही करमत नाही, असंच यांचं सध्या तरी चित्र आहे। मग फलटण येथे बीडची जी भगिनी होती डॉक्टर संपदा मुंडे, खरं तर लाज वाटली पाहिजे या नालायकांना। एखादी महाराष्ट्राची लेक किती संघर्ष करून डॉक्टर बनतात यांना माहिती तरी आहे का? चांगल्या घरांमध्ये जन्माला येतात, सगळ्या गोष्टी यांना जागेवरती उपलब्ध होतात। एक साध्या ऊसतोड कामगाराची पोरगी डॉक्टर होते, हा प्रवास या नालायकांना कळेल तरी का की याला किती संघर्ष असतो। आणि असं होऊन ही मुलगी डॉक्टर बनते, नोकरीला लागते आणि तिथे या मुलीचा अतोनात छळ होतो। छळ झाल्यानंतर ही मुलगी दाद मागते, ही मुलगी 4 पानी पत्र लिहिते की कसा तिच्यावरती अन्याय केला जातोय, तिच्यावरती अत्याचार केला जात आहे, तिच्यावरती कसा दबाव टाकला जातोय। परंतु सत्तेच्या नशेमध्ये धुंद असलेल्या या राजकारण्यांना, या सत्ताधाऱ्यांना हे कळत नाही। आणि हे सगळं झाल्यानंतर ही मुलगी स्वतःला संपवते। हे संपवूनही या महाराष्ट्राच्या लेकीचं दुःख मिटत नाही। तर हा तुषार दोशी, कोणते जयकुमार गोरे आणि ते महिला आयोग, अरे महिला आयोग म्हणायला सुद्धा लाज वाटू लागली या रुपाली चाकणकरांमुळे। आता तर त्यांच्या पक्षातलेच त्यांना जोडे घालायला लागलेले आहेत, इतकं मूर्खपणाचं लक्षण त्यांनी दाखवलं। आता बाई इकडे तिकडे बोंबलत फिरतायत, आता उत्तर द्यायला यांना वेळ नाहीये। परंतु या डॉक्टरला बदनाम करण्यासाठी यांना मैदानात उतरवलं गेलं। आणि हा तुषार दोशी स्वतःला एसपी म्हणवतो, हा एसपी आहे,
याला एवढं कळू नये की आपण पोलीस अधिकारी असताना आपल्या समोर एखाद्या महाराष्ट्राच्या लेकीची, जिने बिचारीने जीव दिलेला आहे, तिची बदनामी करणारे वक्तव्य सहन कसे करायचे, यांना झोडपून काढायला पाहिजे होतं. याला मराठ्यांच्या म्हाताऱ्या मारता आल्या, परंतु याला त्या रुपाली चाकणकरचं तोंड बंद करता आलं नाही. काय असेल ते असेल तपासामध्ये, ते तुमच्याकडे ठेवा. त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत सगळं सत्य समोर येत नाही, त्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिची बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला कोण देतंय? म्हणजे उद्या या महाराष्ट्रामध्ये शिकलेल्या सवरलेल्या मुलींची तुम्ही अशी हेळसांड करणार आहात, या मुलींना तुम्ही मरायला जबाबदार ठरणार आहात, या मुलींची तुम्ही अशी संस्थात्मक हत्या करणार आहात, या मुलींचे तुम्ही खून करणार आहात आणि खून केल्यानंतर त्या मुली कशा चारित्र्याने बोगस होत्या हे ठरवायला महिला आयोग ठेवलाय तुम्ही. आणि हे सगळं करत असताना पोलीस अधिकारी तिथे असतो, याच्या नावातच दोष आहे. त्याच्यामुळे हा प्रत्येक प्रकरणामध्ये दोषी असतो. आणि तरी सुद्धा देवाभाऊंचा लाडका असल्यामुळे याचं कुणीही काही वाकडं करू शकत नाही, ही गुर्मी यांच्यामध्ये आहे. म्हणजे अशा पोलीस अधिकाऱ्यांना आपण जपायचंय. हे महाराष्ट्र चाललंय नेमका कुठं? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं, दिखावा करायचा, महाराष्ट्रभर बॅनर लावायचे शिवाजी महाराजांच्या पायावरती फुलं टाकताना, आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका महिला भगिनीची हत्या होते. ही आत्महत्या नाही, ही घडवून आणलेली हत्या आहे, फक्त कारण तिला आत्महत्या असं करायला लावलेलं आहे. आणि असं घडवून आणल्यानंतर त्याच महिलेची बदनामी करणं म्हणजे मृत्यूनंतर अफजल खानाला सुद्धा सन्मान देणारं हे राज्य, त्याच महाराष्ट्राची लेख आज मृत्यूनंतर सुद्धा बदनामीला तोंड द्यावं लागतंय. यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. परंतु जोपर्यंत यांच्या पाठीशी सत्ताधारी उभे आहेत ना, तोपर्यंत या अधिकाऱ्यांची, ते महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, यांच्या आमदार खासदार असतील, त्यांचे पीए असतील, तो एपीआय असेल, पीएसआय असेल का हा एसपी असेल, या सगळ्यांची गुर्मी अशीच राहणार आहे. आणि जर आपल्याला हे सहन करायचं नसेल तर आता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेच लागतील. जोपर्यंत सामान्य जनता या लोकांना पळताभुई थोडी करणार नाही, तोपर्यंत आज डॉक्टर संपदा मुंडे आहे, उद्या तुमच्या घरातला, आमच्या घरातलं सुद्धा कोणी असू शकतं. आणि असं झाल्यानंतर सुद्धा असेच बदनामीचे व्हिडिओ, ऑडिओ तुम्हाला ऐकायला भेटू शकता. आणि जर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर या नालायकांना आजच चप्पल काढून जाब विचारणं आता गरजेचं आहे. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण जर वाटला असेल, तुषार दोषी हे कसे दोषी आहे हे जर तुम्हाला पटलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.